तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य। जगाला शांतीचा, समतेचा, न्यायाचा मार्ग दाखवणारे व तसेच 4 आर्य सत्य, आर्य अठ्ठांगिक मार्ग आणि 37 बोधिपक्षीय धर्माच्या आधारावर संशोधित करून निर्वाणाचा साक्षात्कार करणारे, दुःख आणि दुःखापासून निर्वाणाचा साक्षात्कार याचं स्वयंप्रयत्नातून संबोधी प्राप्त करणारे भगवान तथागत सम्यक संबुद्ध, प्रथमतः त्यांच्या चरणाशी अभिवादन करतो व तसेच पिढ्यानपिढ्या तुमच्या आमच्या अंगावर कधीही सोनेरी पहाट पाहायला मिळत नव्हती, परंतु ज्यांच्या माध्यमातून, अधिकाराच्या माध्यमातून तुम्हा आमच्या अंगावर जी काही सोनेरी पहाट पाहायला मिळते ते म्हणजे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांच्या कार्याला, त्यांच्या धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत आणि रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत त्यांच्या प्रती असीम कृतज्ञता भाव व्यक्त करतो व तसेच परमपूज्य माझ्या उपाध्याय, माझे आचार्य, ज्यांनी माझ्या जडणघडणीमध्ये सर्वात ज्यांचा मोलाचा वाटा आहे ते म्हणजे परमपूज्य ज्ञानज्योती महास्थवीर। मी माझ्या गुरुवर्यांना प्रथमतः त्यांच्यासुद्धा चरणाशी अभिवादन करतो। आदरणीय भिक्खू संघ व तसेच धारण करण्यास योग्य असा भगवंताचा सुविख्यात असा सद्धम्म आणि त्या सद्धम्मावर आरूढ असणारे सर्व श्रद्धावान उपासक आणि उपासिका, दायक दायिका, आजच्या या अमावस्येच्या पर्वावर तुम्ही सर्वजण इथपर्यंत जमला आला आहात। एक थोडीशी गोष्ट आठवते म्हणून थोडंसं त्याच्यावरच बोलतो, जेणेकरून त्या माध्यमातून एकदा काय होते, कारण ही घटना पाहू। आता बघा, आपल्या विहारामध्ये बुद्धाचे धातू आहेत, परताचे धातू आहेत, पण तरी काही लोक तिथे झोपून आहेत, काही लोक गोंधळ करत आहेत। म्हणजे बुद्ध धम्माला नष्ट करणारे आणि लोक पावण्यासाठी मदत करणारे जर कोणी असतील तर बुद्ध म्हणतात ते भिक्षूच राहू शकतात आणि दायक दायिका, उपासक आणि उपासिका राहू शकतात। याचं जिवंत उदाहरण म्हणजे आपल्या हे विहार। तुम्ही म्हणाल भंतजी हे तर लहान पोर आहेत, याचं कारण सांगतो। कारण जोपर्यंत त्यांच्या आई वडिलांमध्ये श्रद्धा नसेल तोपर्यंत ते आपल्या मुलांना पण घडवू शकत नाही, एवढंच सत्य। अशाच एक घटना असते। एकदा भगवान तथागत सम्यक संबुद्ध असेच जेतवनामध्ये, अनाथपिंडिकाच्या जेतवनामध्ये बोधिवृक्षाखाली बसून असतात आणि बोधिवृक्षाखाली बसून असल्यानंतर
महाकाश्यप भंतेजी जे असतात, हे महाकाश्यप भंतेजी भगवंताकडे येतात, भगवंतांना वंदन करतात आणि भगवंतांना वंदन केल्यानंतर भगवंतांना विनंती करतात, भगवान मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे म्हणतात. एक मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तर भगवान म्हणतात, अरे महाकाश्यप विचार, कोणता प्रश्न आहे. जसं बुद्धाला 32 लक्षणं असतात, तसं सुद्धा महाकाश्यपांना सुद्धा 6 लक्षणं असतात. हो, महाकाश्यपांना 6 लक्षणं असतात. म्हणजे कधी कधी भगवान बुद्ध जर इथे बसून असतील आणि महाकाश्यपजी बाजूला बसून असतील, तर लोकांना दुविधा पडायची दुरून की भगवान बुद्ध हे आहेत की हे आहेत. तर महाकाश्यप भंते प्रश्न विचारतो म्हणतात आणि बुद्ध म्हणतात, ठीक आहे विचार प्रश्न. महाकाश्यप भंते प्रश्न विचारतात, भगवान हा भगवंताचा धम्म लोप पावण्यामध्ये किंवा नष्ट करण्यामध्ये काय कारण आहेत की ज्या माध्यमातून भगवंताचा सद्धम्म हा नष्ट होऊ शकेल. काय कारण आहे असं स्पष्ट भगवंतांना विचारतात. पुन्हा म्हणतात, भगवान अहो तुमच्या कालखंडात ज्यावेळेस तुम्ही धम्मचक्र प्रवर्तन केलं तर भिक्षू कमी होते आणि विनय आणि नियम हे सुद्धा कमी होते, पण तरी सुद्धा काय व्हायचं, भिक्षू हे अरहत्व लवकर प्राप्त करायचे. पण आता विनय खूप सारे आहेत, शिक्षा देणारे खूप सारे आहेत, ग्रहण करणारे खूप सारे आहेत, पण तरी हे लोक अरहत्व प्राप्त का करत नाही असा प्रश्न बुद्धाला महाकाश्यप भंतेंनी विचारला. मलाही आता हे सर्व विहारामध्ये गोंधळ सुरू होता, तर मला पण असं आठवण आलं की महाकाश्यप भंतेंनी हा प्रश्न बुद्धांना विचारला होता की भगवान, की बुद्ध शासनामध्ये नष्ट करण्यासाठी कोणती मूलभूत कारणे आहेत की जे मूलभूत कारणे या बुद्ध आणि धम्माला एकदम नष्ट करू शकतात. तसे बुद्ध 5 कारणे सांगतात आणि मग पुन्हा महाकाश्यपजी जेव्हा हा प्रश्न विचारतात की त्यावेळेस भिक्षू संघ कमी होता, शिक्षा देणारे सुद्धा कमी होते, शिकवणारे, पण तरी सुद्धा भिक्षू लोक लवकर अरहत्व प्राप्त करायचे. पण आता भिक्षू लोक सर्वात जास्त आहेत, परंतु भिक्षू लोक जास्त आहेत, शिकवणारे जास्त आहेत, पण अरहत्व प्राप्त का करत नाही आहेत. बुद्ध म्हणतात, अतिशय हसऱ्या मुखाने बुद्ध म्हणतात, अरे महाकाश्यपा, का असं होत आहे, याचं कारण असं की जे शुद्ध पद्धतीने जो सद्धम्म आहे, जो आचरणशील धम्म आहे, जोपर्यंत व्यक्ती त्याला स्वतः अनुभूतीच्या आधारावर उतरवत नाही तोपर्यंत लाभ एकालाही होणार नाही. आणि जोपर्यंत जो व्यक्ती भगवंताचा धम्म हा अनुभूतीच्या आधारावर जीवनात उतरवतील तर त्याला सर्वात जास्त लाभ होईल. मग बुद्ध पुन्हा म्हणतात त्याच्यावर, बुद्ध म्हणतात, अनेक लोक जन्माला येत आहेत, असंख्य लोक जन्माला येत आहेत, परंतु मग ते पृथ्वी धातू असो, तेज धातू असो, वायू धातू असो, कोणतेही धातू असो, जरी जन्माला येत असतील पण तरी सुद्धा हा धम्म हा अनुभूतीच्या आधारावर उतरवत न बघता ते त्याच्यामध्ये जोडतोड करणं सुरू करत आहेत.
जोडतोड करणं सुरू करत आहे, म्हणून काय होत आहे, लोकांना त्याच्यात लाभ होत नाही आहे. भिक्षू लोक अरहत्व प्राप्त करत नाही आहेत किंवा दायक दायिका अरहत्व प्राप्त करत नाही. त्याचं कारण असं, कारण दायक दायिका, उपासक उपासिका, भिक्खू हा त्याच्यात धम्मात जोडतोड करण्याचा प्रयत्न करत आहे. तर बुद्ध उदाहरण देऊन सांगतात, अरे महाकाश्यपा, सोन्याला बघितलं आहेस का? तर हो म्हणतात, मी सोन्याला आता बघितलं आहे. सोनं हे सोनच असते, परंतु सोन्याची व्हॅल्यू, सोन्याची गुणवत्ता ही त्याची गुणवत्ताच वेगळी असते. परंतु जेव्हा या सोन्यामध्ये काही गोष्टी मिश्रित केल्या जातात, तेव्हा त्या सोन्यावर संशतीचा भाव उत्पन्न केला जातो. परंतु सोनं असं आहे की त्याच्यात ते सोनच असते, म्हणून त्याची गुणवत्ता खूप जास्त असते. आणि जेव्हा याच्यामध्ये मिश्रित केला जातो, तेव्हा त्याचा सोन्याचा गुणवत्तेचा दर्जा हळूहळू हळूहळू घसरत असतो. तसंच आहे म्हणतात की अनेक दायक दायिका जन्माला येत आहेत, पण आपल्या हातातून, आपल्या काया वाचा मनातून अकुशल कर्म करून धम्मामध्ये मिश्रित करण्याचा प्रकार करत आहेत. आणि म्हणून हे मूर्ख लोक कधीही अरहत्व काय निर्वाणाची अवस्थाही प्राप्त करू शकणार नाही. जो व्यक्ती त्याच्यामध्ये काय करतील, मिश्रित करतील धम्माला. पुन्हा महाकाश्यप भंते पुन्हा म्हणतात, भगवान थोडस काही उदाहरण देऊन समजून सांगा. तर बुद्ध म्हणतात, अरे महाकाश्यपा, एक बोट आहे, त्या बोटमध्ये ते बोट एका तलावात चालू आहे आणि त्या बोटीवर मर्यादेपेक्षा लोक जर जास्त बसले तर काय होईल, ही बोट जी आहे ही काय होईल, ही सरळ खाली जाईल, म्हणजे पाण्याच्या खाली एकदम जाईल आणि सारे लोक काय होतील, त्याच्यामध्ये काय जातील, एकदम त्या पाण्यामध्ये एकदम वाहून जातील किंवा एकदम ती बोट जी आहे ती उलटी होऊन जाईल. म्हणजे ती बोट जी आहे ही सरळ राहणार नाही, कारण त्याच्यात वजन जास्त आलं, प्रमाणापेक्षा वजन. तसंच मूर्खाचं पण तसंच आहे म्हणतात. जर मूर्ख लोक जोडतोड करण्यामध्ये जास्त जर असले तर त्याच्या धम्मामध्ये त्या व्यक्तीची प्रगती होत नाही. तो व्यक्ती तिथेच थांबलेला असतो, तो व्यक्ती धम्मामध्ये पुढे जात नाही, तो व्यक्ती तिथेच हे असतो आणि अरहत्वही प्राप्त करत नाही. म्हणून हे जेवढे लोक ज्याच्यात जोडतोड करण्याचा प्रयत्न करतात, म्हणून ते लोक अरहत्व प्राप्त करत नाही, याचं हे मुख्य कारण. आता पुन्हा महाकाश्यप भंते पुन्हा प्रश्न विचारतात, भगवान कोणते असे कारण आहेत की ज्या कारणाला, त्या कारण जर मला माहीत जर झाले तर त्या कारणामुळे भगवंताचा धम्म हा लोप पावण्यामध्ये किंवा नष्ट करण्यामध्ये आपण स्वतःला सावरू शकू, हे मला 5 कारणं समजावून सांगा. तर बुद्ध म्हणतात, अरे महाकाश्यपा, उपासक उपासिका, भिक्खू आणि भिक्खुनी हे 4 लोक जोपर्यंत त्यांना बुद्धाप्रती श्रद्धा उत्पन्न होत नाही किंवा राहत नाही, तोपर्यंत तो व्यक्ती निर्वाणाची अवस्था प्राप्तच करू शकत नाही. हे एक पहिलं कारण. मग म्हणतात, भगवान दुसरं कोणतं? बुद्ध म्हणतात की जो व्यक्ती धम्माप्रती श्रद्धाच उत्पन्न करणार नाही, धम्माबद्दल श्रद्धाच उत्पन्न करणार नाही किंवा धम्माच्या गुणांचा अभ्यासच करणार नाही, तोही व्यक्ती निर्वाणाचा साक्षात्कार करू शकत नाही. तिसरं कोणतं कारण? तिसरं कारण असं की जो व्यक्ती कधीही संघाच्या गुणांचा अभ्यास करत नाही, संघ गुणांना धारण करत नाही,
तो व्यक्ती सुद्धा निर्वाणाचा साक्षात्कार करू शकत नाही. हे 3 झाले. चौथं, जो व्यक्ती भगवंतांनी शिकवलेला मार्ग म्हणजे शिक्षा, त्याच्याबद्दल अचूक अभ्यास करत नाही आणि त्या शिक्षेबद्दल, ते जे शिकवलेला मार्ग आहे त्याबद्दल अटूट श्रद्धा उत्पन्न होत नाही, तोपर्यंत तो व्यक्ती निर्वाणाची अवस्था प्राप्त करू शकत नाही. आणि पाचवं बुद्ध म्हणतात की जो व्यक्ती मी शिकवलेल्या सद्धम्माप्रमाणे जोपर्यंत तो समाधीचा अभ्यास अचूक पद्धतीने करत नाही, तोपर्यंत तो निर्वाणाचा साक्षात्कार करू शकत नाही. असे 5 गोष्टी बुद्ध धम्माला नष्ट. जर समजा या 5ही गोष्टीचा आपण सर्व दायक दायिका, उपासक आणि उपासिका जर समजा उत्तम पद्धतीने आचरणशील जर असतील, तर आपण ह्या बुद्ध शासन वाचवू शकतो. आपण निर्वाणाचा साक्षात्कारही करू शकतो. पण या 5 गोष्टींमधून एक जरी गोष्ट कमी असेल तर आपण निर्वाणाचा साक्षात्कार करत नाही आहोत. आपण फक्त न फक्त धम्माचं एक फक्त गालिचा घालून, म्हणजे धम्माची एक अंथरूण घालून फक्त आपण बसून आहोत, एवढंच म्हणण्यासाठी भाग आहे. आता बघा ना, प्रत्येक व्यक्तींना जर बुद्धाप्रती श्रद्धा जर असती तर त्या चैत्याजवळ, त्या धातूजवळ उपासक उपासिका झोपले असते का? नाही झोपले असते. आता हे यांचं कम्म आणि कम्माचा विपाक हे समजूच शकत नाही. त्यांच्या आईंना बुद्ध धम्म संघाप्रती, बुद्धांच्या मार्गाप्रती आणि समाधीप्रती, अशा 5 गोष्टींप्रती त्यांना अटूट श्रद्धा नाही आहे. म्हणून ते व्यक्ती आपल्या ते शिकत नाही आहेत आणि आपल्या मुलांना पण. बुद्ध म्हणतात की जिथे धातू आहेत तिथं खऱ्या अर्थाने बुद्ध आहेत. जिथे धातू आहेत, बुद्धांचे जिथे धातू आहेत तिथे बुद्ध आहेत. कारण जोपर्यंत बुद्ध शासन आहे तोपर्यंत हे धातू तसेच आहेत. ज्या वेळेस बुद्ध शासन संपलं त्यावेळेस हे संपूर्ण धातू एकत्र येऊन, मग ते कुठलेही असो, मग ते कोणाकडे पण धातू असो, हे सारे धातू बुद्धांच्या शरीराचे एक एक धातू एकत्र येतील आणि ते बुद्ध गयाला त्याची एक बुद्ध मूर्ती तयार होईल, प्रतिबिंब होईल आणि ते मग अंतर्धाम पावेल. म्हणजे बुद्ध शासन संपलं. ही एक कलाटणी असते. म्हणून या बुद्ध शासनाला जिवंत ठेवण्यासाठी, म्हणून तो शब्द आठवला महाकाश्यप भंतेजींचा, की महाकाश्यप भंतेजी जेव्हा बुद्धांसोबत चर्चा करत असायचे तर किती महत्वाची चर्चा करायची. आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. मुळात आपणच सर्व दायक दायिका, उपासक उपासिका आपणच आहोत या बुद्ध धम्माला पुढे नेण्यासाठी आणि याही गोष्टीला कमी नेण्यासाठी. बघा ना, बुद्धाच्या महापरिनिब्बाणापासून 500 वर्षानंतर अरहत होण्याची, निर्वाणाची अवस्था प्राप्त करण्याची दायक दायिकांची, उपासकांची कमी होत गेली, संख्या कमी होत गेली. कधी कधी वाचन करतो आपण, फक्त श्रावस्ती अशी नगरी आहे, त्या श्रावस्ती नगरीमध्ये 13 लाख लोक फक्त शोतापत्ती फळाला प्राप्त होते. किती? 13 लाख लोक फक्त शोतापत्ती फळाला. मग सकृदागामी तर वेगळे राहिले, अनागामी वेगळे राहिले, अरहतही वेगळे राहिले. म्हणजे एवढे कुशल कर्म संपादित करणारे. मी जेव्हा अभ्यास करतो म्हणजे स्वतः चिंतन करतो, स्वतःला तपासतो. आपण स्वतःला तपासलं पण पाहिजे. तर तेव्हा असं लक्षात येते की बुद्ध शासनापासून, सुरुवातीपासून अनेक दायकांची संख्या का अरहत व निर्वाणाची अवस्था प्राप्त करण्यासाठी खूप हळूहळू कमी होत आहे. पण अलीकडे दायक दायिकांना माहीत नाही, कधी कधी मोजमापीचं यंत्र आहे का तर माहिती नाही. काही उपासिकेंना का
एक उपासिका माझ्याकडे एकदा आल्या होत्या. त्या म्हणत होत्या, भंतेजी मला पूर्व जीवनातलं दिसते जी म्हणतात. एक उपासिका मला पूर्व जीवनाचं दिसते म्हणतात. मी म्हणलं हो का, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे म्हटलं, पूर्व जीवनातलं दिसते तर चांगली गोष्ट आहे. परंतु त्याच उपासिकेला बघितलं, त्या दायिकेला बघितलं की ती दायिका ती उपासिकेला जेव्हा बुद्ध धम्म संघाची वंदना कशी करायची जेव्हा असं विचारलं, तेव्हा त्या उपासिकेला एकही गोष्ट सांगता आली नाही. मग मला प्रश्न पडला की बुद्धानुसती ज्याला व्यक्तीला करता येत नाही, धम्मानुसती करता येत नाही, संघानुसती करता येत नाही, तो व्यक्ती निर्वाणाची अवस्था काय, चार आर्य सत्य सुद्धा समजू शकत नाही. आणि ज्या व्यक्तीला चार आर्य सत्य समजले नाही, तर मग आर्य अठ्ठांगिक मार्ग वेगळा राहिला, खूप वेगळा राहिला. म्हणून सर्वात महत्वाचं गणिताचं पहिलं एक नियम की ज्या व्यक्तीला आर्य सत्य, चार आर्य सत्य समजले पाहिजे. आणि ज्या व्यक्तीला चार आर्य सत्य समजले तर समजून जायचं धम्माच्या प्रथम वर्गामध्ये आपली कुठेतरी उत्तम पद्धतीने आपली म्हणजे हे झालो तर आपण त्याच्यामध्ये पास झालो. पण बहुतांश लोकांना आर्य सत्यच कळत नाही, तर मग ते निर्वाणाचा साक्षात्कार कसा. अलीकडे काही काही लोक ध्यान करत आहेत, प्रत्येक व्यक्तीची प्रज्ञा आहे, त्या प्रज्ञेच्या आधारावर त्यांचं जेवढं जेवढं पुण्य बल असेल त्या पुण्यबलाच्या आधारावर प्रत्येक व्यक्ती ध्यान करत आहे. आणि प्रत्येक व्यक्ती अलीकडे तर दायकांकडे मशीनच आली, उपासक उपासिका लवकरच स्वतःपत्ती फळाला प्राप्त होत आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु कधी कधी मलाही प्रश्नचिन्ह उपस्थित होतात की जसजसं बुद्ध शासनापासून आपण दूर जाऊ, ही बुद्धवाणी आहे बरं का, तसतशी निर्वाणाच्या अवस्थेची लोकांची संख्या ही कमी कमी होत जाते. लोक अविद्येमध्ये जास्त काम करतात. प्रज्ञाचक्षु खुलायला, प्रज्ञाचक्षुचा अभ्यास करण्यासाठी खूप वेळ लागते, खूप वेळ लागते. म्हणून दायकांना या 5 गोष्टी जर महाकाश्यप भंतेजी आणि बुद्धांच्या संदर्भात या 5 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवला तर मला असं वाटेल या बुद्ध शासनाला जिवंत ठेवण्यासाठी खूप महत्वाचं एक पाऊल ठरू शकते. जर समजा त्या गोष्टी नाहीच आल्या तर समजून जायचं की आपण बुद्ध शासनाला जिवंत ठेवत नाही, हे याची एक कारण आहे. म्हणून आपण प्रत्येक दायक आणि दायिकेंना संकल्पही केला पाहिजे की बुद्ध शासनामध्ये त्या दिवशी एक उपासिका, दायक दायिका एक उपासिका, मी फक्त सहजरित्या भंतेजींसोबत गेलो असताना यवतमाळला आहे, यवतमाळला असताना एक फक्त त्या विशाखाच्या संदर्भात मी एक गोष्ट सांगितली. मला आज एक सकाळी फोन आला आणि त्या उपासिकेने मला एक प्रश्न विचारला. तो गांभीर्ययुक्त प्रश्न होता. तर मला असं वाटलं की त्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यात पाहिजे. उपासिका मला बोलायला लागली की भंतेजी, विशाखासारखं मला सुद्धा होता येणार नाही का? ज्या पद्धतीने विशाखाचे 8 गोष्टी तुम्ही सांगितल्या त्याच पद्धतीने मला विशाखासारखं होता येणार नाही का? आणि जर व्हायचं असेल तर मी काय करू शकेल? तर मी तिला बोलत असताना सांगितलं, ते बोलण्याच्या आधी एक गंमत सांगतो. त्या दिवशी नागपूर हिंगण्याला आम्ही एका कार्यक्रमात गेलो. कार्यक्रमात गेलो असताना मी भंतेजींनी अचानक माझ्या हातात माईक दिला आणि सहजरित्या मी फक्त काय सांगावं म्हणून सहजरित्या मी विशाखाच्या बद्दलच बोललो. कारण मोस्टली मी विशाखाच्या चित्ताचा अभ्यास करतो आहे, म्हणजे तिचं मानस कसं होतं विशाखाचं, मी त्याचा फक्त गांभीर्यानं अभ्यास करतो आहे तिचं विशाखाच्या संदर्भातला. म्हणून थोडंसं माझ्या लक्षात ते होतं. तर मी सहजरित्या ते विशाखाच्या संदर्भात मी फक्त बोलणं चालणं सुरू केलं आणि सुंदर मी
पद्धतीने सांगितलं आणि मग सर्वांचा साधुवाद झाला. मग भंतेजींनी धम्मदेशना दिली. आता भंतेजीची धम्मदेशना होती तर मला फोन येत असल्यामुळे मी लगेच बाहेर गेलो आणि एका चेअरवर जाऊन एकदम एका कोपऱ्यात बसलो. आता बसल्यानंतर एक उपासिका आली आणि मला वंदन केलं, चांगलं पुष्प देऊ. मी म्हटलं बापरे उपासिका, मग तेवढ्या दुरून मी एकदमच एका बाजूनं होतो आणि तेवढ्या दुरून त्या उपासिकेने पाहिलं आणि वंदन करायला. म्हणून चला, उत्तम उपासक उपासिका, दायक दायिका आहेत, श्रद्धा आहे. अचानक झाली अशी गंमत, भंतेजी म्हणे मा नावही विशाखा साहेब म्हणे. मी म्हणलो हो का, तुमचं नावही विशाखा आहे का? हो का जी म्हणू, चांगली गोष्ट आहे बाबा म्हणून. आणि भंतेजी म्हणे हे तुम्ही जे काही धम्मदेशना दिली ना म्हणे, त्याच्यातून काही काही गोष्टी नाही का माझ्या बाबतीत साम्य भेदच होतात म्हणे. मी म्हणलो हो का. मी म्हणलो चांगली गोष्ट आहे ना, पण बाबा म्हणू मी यायच्या आधी किंवा तुमची माझी काही गाठभेट नाही बाबा, आणि मी कधी तुम्हाला भेटलो पण नाही, तर मला मुळात तुमचं नाव गाव काय मला काय माहित नाही. मी फक्त विशाखाच्या संदर्भात हे बोललो. मी म्हटलं तुम्ही विशाखा संदर्भात आहात तर तुम्ही उपसताचं पालन तर नक्की करत असाल. हो भंतेजी म्हणते, करतो ना जी म्हणते, काही विशेष नाही म्हणते भंतेजी, उपसताचं पालन तर मी करतोच म्हणते. आणि तेवढ्यात मग मी विचारलं त्यांना, तुम्ही कोणतं उपसत पालन करता? गोपाल उपसत करता, निग्रस्त उपसत करता की आर्य उपसत पालन करता? काय कोणतं उपसत पालन करता? आता त्यांना असं वाटलं, त्यांनी सरळरित्या म्हणून दिलं भंतेजी मी आर्य उपसत पालन करतो. मी म्हणलो हो का जी, मग चांगला आहे बाबा. मग म्हणे मग थोड्या वेळानं मग त्यांनी मला एक प्रश्न विचारला की भंतेजी हे तुम्ही उपसत म्हणलं म्हणे, हे उपसत मला काही समजलं नाही जी म्हणे. मी उपास करतो म्हणे, उपासक. मी म्हणलो हो का जी, बापरे म्हणलो. पण आता ते देव्या वया लागायच्या आत ना भंतेजी म्हणे, त्या 9 दिवसाच्या देव्या बसल्यानं म्हणे मग माय उपास चालू होतात म्हणे. मी म्हणलो हो का. मी लगेच त्या विशाखा एकदम तिकडे गेलो होतो विशाखाच्या कालखंडात, एकदम इकडे येऊन पोहोचलो 2025 मी म्हणलो हे विशाखा होय का या काळातली. मग समजायला आलं, नाही रे बापा हो येतच अंधार आहे म्हणलं. तर कधी कधी गमतीचा भाग असा की काही काही दायकांना माहीत पण नसते की विशाखाचा भाव कसा होता, उपसत कसं असते. जसं त्या उपासिका तिथे जेवण करत होत्या अनेक, कारण येणारी जी भाद्रपद पौर्णिमा आहे ना, तर बुद्धांनी त्या भाद्रपद पौर्णिमेला विशाखाला उपसताचं महत्व पटवून दिलं. सकाळी सकाळची वेळ असते, विशाखा सकाळी सकाळी भगवंताला तांदळाची खीर दान देते. भगवान बुद्ध सेवन करतात आणि भगवंताला विशाखा संदर्भात विचारते बुद्धाला. तर बुद्ध अतिशय हसऱ्या मुखाने 3ही उपसताच्या संदर्भात एवढं सुंदर पद्धतीने समजावून सांगतात की जणू काही तिला असं वाटते, परंतु ती तेव्हाच असं विचारत नाही, काही ना काही कारण असते उपसताच्या संदर्भात विचारण्यासाठी. आता विशाखा जरी असेल बिचारी, तरी विशाखाच्या संदर्भात असाच सकाळी जो प्रश्न विचारला त्या उपासिकेनी, ॲक्च्युली त्या लेक्चरर होत्या, प्राध्यापिका होत्या लातूरला. बहुतेक त्यांनी फोन केला आणि सहजरित्या एक प्रश्न विचारला मला की भंतेजी मला सुद्धा विशाखासारखं होता येईल का, आणि होता जर येत असेल तर मी काय करू? हा मला प्रश्न अतिशय सुंदर त्यांनी उपस्थित केला. तर मी म्हटलं मी सांगेल बाबा, सर्वात महत्वाचं दायकांना एक समजून घ्या, हे जी विशाखा जी आहे ही विशाखा ही या जीवनात मिगार माता झालेली नाही. प्रश्न क्रमांक 1, या जीवनातलं तिचं पुण्यकर्म नाही. मग तुम्ही म्हणाल भंतेजी हे कोणत्या जीवनातली आहे? इथून 1,00,000 कल्प मागे जा, इथून 1,00,000 कल्प तुम्ही मागे जा. पद्मोत्तर बुद्धाचा कालखंड. मी तुम्हाला पद्मोत्तर बुद्ध यासाठी सांगतो की
मी जेव्हा जेव्हा पद्मोत्तर बुद्धांचं वाचन करतो तर सर्वात जास्त संकल्प करणाऱ्या उपासक आणि उपासिका, दायक आणि दायिका मला या पद्मोत्तर बुद्धाच्या कालखंडातच खूप सापडतात. म्हणून मी पद्मोत्तर बुद्धाचं थोडस वाचन करतो. तर विशाखाच्या संदर्भात, विशाखा सुद्धा एकदा होते कसं, त्या अतिशय सुंदर, म्हणजे इथून 1,00,000 म्हणजे 1,00,000 कल्पाच्या पूर्वी पद्मोत्तर बुद्धाचा कालखंड, त्या पद्मोत्तर बुद्धाच्या कालखंडामध्ये अतिशय सुनंद नावाचा राजा होता आणि सुजाता नावाची राणी होती. सुजाता देवी म्हणून त्या कालखंडामध्ये हे होतं. आणि हसवंती नावाची नगरी होती, जसं आता साकेत नगरी आहे. जसं काय त्या आता म्हणजे आताची अयोध्या त्या कालखंडातली साकेत, तशी हसवंती नावाची एक नगरी होती. त्या नगरीमध्ये पद्मोत्तर बुद्ध असे झाडाखाली बसलेले होते. असाच वेळ होता, टायमिंग होती आणि सायंकाळचा वेळ होता. आणि अचानक तो जो राजा जो आहे, त्या राजाच्या इथे एक सेवा करणारी मुख्य सेवा अधिकारी त्या राजाच्या महालात राहायची. आता पद्मोत्तर बुद्ध त्या प्रिमायसेस मध्ये तिथे आले आणि ही जी उपासिका होती, ही जी दायिका होती, ही दायिका त्या राजाच्या महलात काम करणारी दायिका जी होती, ही पद्मोत्तर बुद्धाला रोज भोजन दान द्यायची, रोज कुशल कर्म करायची, रोज धम्मदेसना ऐकायची, रोज पुष्पदान द्यायची. असा एकही दिवस नाही की जो तिचा दान देत असताना संकल्प करत नव्हती. असा एकही दिवस नाही. आणि मग असाच एक शेवटचा दिवस असतो आणि त्या शेवटच्या दिवसामध्ये तिची एक मैत्रीण असते. म्हणजे या पद्मोत्तर बुद्धाच्या कालखंडात तिची मैत्रीण म्हणजे हे विशाखा असते. ही विशाखा सुद्धा पद्मोत्तर बुद्ध जेव्हा धम्मदेसना वगैरे देत असतात तेव्हा ही विशाखा म्हणजे त्या मुख्य सेवाधिकारी जी असते तिची मैत्रीण म्हणजे विशाखा असते. भगवान पद्मोत्तर बुद्ध धम्मदेसना जेव्हा जेव्हा देतात किंवा एखादी उपदेश देत असतात तर ही बरोबर हात जोडून ऐकत असते. आणि मग सर्व लोक, देवता लोक, सत्व लोक, जेव्हा जेव्हा लोक होते तेव्हा त्यांनी या मुख्य सेवाधिकारी करणारी जी दायिका होती त्या संदर्भात बुद्धांनी तिची प्रशंसा केली. आणि ही प्रशंसा करत असताना ही एकमेव उपासिका आहे म्हणे, हे मुख्य सेवाधिकारी ही अशी एकमेव उपासिका आहे म्हणे की जिने 8 पद्धतीचे वर मागितले म्हणे. 8 पद्धतीची संघाच्या संदर्भातले 8 वर मागितले म्हणे. आणि ती दायिका महाउपासिका म्हणून या सर्व जंबूद्वीपामध्ये आणि सर्वात भिक्खू संघाची आई म्हणून मिरवणारी जर कोणी असेल तर ही मुख्य सेवाधिकारी ही दायिका आहे म्हणे. हिच्यासारखं पुण्यबल कोणाचं नाही, हिच्यासारखं धर्म आकलन करण्याची शैली नाही, हिच्यासारखं संकल्प करण्याची शैली नाही, हिच्यासारखं पुण्याचं वितरण करण्याची शैली नाही, हिच्यासारखं संघाची सेवा करण्याचं बल नाही. हे साऱ्या गोष्टी दायक दायिका, उपासक उपासिका, देवता लोक, सत्व लोकांना सांगत असतात. पद्मोत्तर बुद्ध तिथे बाजूला तिची मैत्रीण जे विशाखा असते ही बरोबर कान देऊन ऐकते. आणि मग कान देऊन ऐकल्यानंतर जेव्हा ही मुख्य सेवाधिकारी निघून जातात सर्व, आणि मग ही सुद्धा त्या पद्मोत्तर बुद्धांकडे जाते आणि पद्मोत्तर बुद्धांकडे ती सुद्धा दान देते. असा तिचा रोजचा नित्य नियम सुरू असतो या विशाखाचा. आणि तेव्हा मग
ही विशाखा सुद्धा विचारते, भगवान मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे म्हणतात. तर ते म्हणतात, कोणता प्रश्न? कोणता प्रश्न? तर पद्मोत्तर बुद्ध म्हणतात विचार दायिके. तर ती सुद्धा म्हणते, भगवान मला सुद्धा अशी 8 वर आणि संघाची सेवा करण्यासाठी आणि संकल्प पूर्ण करण्यासाठी, संकल्प करण्यासाठी मला सुद्धा 8 वर होणारी उपासिका मला सुद्धा बनायचं आहे, असं ती पद्मोत्तर बुद्धाला विचारते. आणि मग पद्मोत्तर बुद्ध काहीच बोलत नाही, काही वेळ शांत असतात. ही पद्मोत्तर बुद्धांची 7 दिवसाची त्या कालखंडात पद्धत होती, 7 दिवस भोजनदान देण्याची. त्या दिवशी आमची एक तभाने आई आहे, त्या तभाने आईने मला त्या दिवशी सांगितलं की चेतीमध्ये 7 दिवसाची भोजनदानाची तारीख हे फक्त माझी राहील, त्याच्यात कोणाचाही सहभाग नसला पाहिजे आणि बुद्धमूर्ती 20 दान देईल, तो माझा संकल्प आहे. मी विचारलं सहजरित्या, का बरं असा विचार केला? नाही म्हणे, ती पद्धत होती म्हणे. मी म्हटलं हो बरोबर आहे, पद्धत होती. तर तिची जी मैत्रीण आहे तिने 7 दिवसाची पद्मोत्तर बुद्धाच्या भोजनदानाची तारीख घेतली. ती रोज भोजनदान द्यायची आणि शेवटचा जो 7वा दिवस होता त्या 7व्या दिवसाला पद्मोत्तर बुद्धाने उत्तर दिलं, अगं ए उपासिके दायिके, तू इथून 1,00,000 कल्पाच्या नंतर सिद्धार्थ सम्यक संबुद्धाचा कालखंड राहील, त्या कालखंडामध्ये तुझा जन्म होईल आणि त्यावेळेस तू जे आहे तुझं नाव विशाखा राहील आणि तेव्हा तू तिथे 8 वर परिपूर्ण करून तू सुद्धा महाउपासिका गणण्यामध्ये अग्रणीय भूमिका वठवशील. आता हे सर्व जरी असले, आता तिथून काही दिवसानंतर ही जी मैत्रीण आहे ती मरून जाते आणि मेल्यानंतर सरळ देवता लोकात जन्माला येते. जसं देवता लोकात जन्माला आली, काही दिवस देवता लोकातच जन्माला राहते आणि मग पुन्हा काश्यप बुद्धाच्या कालखंडात हे पुन्हा मनुष्य लोकात जन्माला येते विशाखा. एक कशिराज नावाचा एक व्यक्ती असतो, त्याच्या पोटी हे जन्माला येते. तिला 7 बहिणी असतात आणि शेवटची म्हणजे हे विशाखा असते, 7व्या नंबरची. तिचं नाव संघदासी म्हणून असते, म्हणजे काश्यप बुद्धाच्या कालखंडात संघदासी म्हणून तिचं नाव असते. आणि ही उपासिका, ही दायिका, ही त्यावेळेसही ह्या 7ही बहिणीला घेऊन त्या काश्यप बुद्धाच्या कालखंडात तेव्हा सुद्धा भोजनदान देण्याच्या प्रक्रियेला, शील ग्रहण करण्याच्या प्रक्रियेला, उपोषण पालन करण्याच्या प्रक्रियेला, पुष्पदान देण्याच्या प्रक्रियेला, सर्व गोष्टीमध्ये ती अग्रणीय भूमिका वठवून ती सुद्धा तेव्हा सुद्धा संकल्प करते. या काश्यप बुद्धाच्या कालखंडातही माझं वाचण्यात हे जेव्हा मी विशाखाच्या चित्ताचा अभ्यास करतो आहे तेव्हा मला लक्षात येत आहे की असेही काही सत्व आहेत या बुद्धाच्या कालखंडात जरी संकल्प केला पण तरी काही बुद्धाच्या कालखंडातही जन्माला येऊन तोच संकल्प करतात. आणि तेव्हा सुद्धा ते सुद्धा जेव्हाही येणाऱ्या मनुष्य जीवनात येतात तर तो संकल्प परिपूर्ण करण्यामध्ये. म्हणजे मी एवढं बघितलं, म्हणजे आपण जर बघितलं असेल मग अनाथपिंडक असो की मग ते राजा प्रसेनजीत असो, जरी बघितलं असेल पण विशाखा सारखं संकल्प करण्यामध्ये दायिका अजूनपर्यंत या बुद्ध शासनामध्ये अग्रणीय भूमिका वठवणारी अशी कोणीच दायिका मिळाली नाही जे की विशाखा आहे. आणि मग ती मनुष्य लोकात, मग त्यानंतरही त्या कश्यप बुद्धाच्या कालखंडातही जन्माला आल्यानंतर तिथेही तिच्या चित्ताची च्युती, तिथेही मरून गेली आणि पुन्हा देवता लोकात जन्माला आली. आणि पुन्हा देवता लोकात जन्म येऊन पुन्हा ह्या अशा सम्यक संबुद्धाच्या कालखंडात पुन्हा तिचा जन्म होतो. आणि ज्या वेळेस
जन्म होतो त्यावेळेस ती दायिका, तिचं नाव विशाखा असते. आणि तेव्हाच वयाच्या 7व्या वर्षी शोतापत्ती फळ प्राप्त करते. मी त्या दायिकेला सांगितलं, उपासके, तुला सुद्धा जर विशाखासारखं व्हायचं असेल तर तुला सुद्धा आतापासूनच तुला महाउपासिका बनण्यासाठी, संघासाठी 8 वर मागण्यासाठी, संघाची सेवा करण्यासाठी, हे जे काही गोष्टी करण्यासाठी, संकल्प करण्यासाठी तुला आतापासूनच त्याला खतपाणी घालावं लागेल. की जेव्हाही तुझी च्युती होईल तेव्हा तू कमीत कमी जिथेही प्रतिसंधी घेशील तर ते चांगल्या लोकात प्रतिसंधी तू घेऊ शकशील. असा आपण संकल्प सुद्धा केलाच पाहिजे दायकांनी. ती उपासिका अतिशय उत्तम मनातून ती बोलली, दायिका बोलली की भक्तेजी, मग या लोकांची दुर्गती नाही होत का? आता मी विशाखाच्या चित्ताचा अभ्यास करतो आहे. ही त्या पद्मोत्तर बुद्धाच्या कालखंडापासून तिची च्युती झाली आणि देवता लोकात तिचं प्रतिसंधी झाली, सत्व लोकात तिचा प्रतिसंधी झाली. आणि जेव्हा ते सत्व लोकात जर झाली, म्हणजे देवता लोकात सत्व लोकात कोण जन्माला येते? की जे दायक दायिका, उपासक उपासिका 8 शिलेचं पालन करते. म्हणजे शिलेचं बल आहे की नाही, आणि ते बल तिला उत्तम लोकांमध्ये जन्मग्रहण करण्यासाठी लय लाभदायी ठरत असते. म्हणून दायक आणि दायिकांनो, तुम्ही जेव्हा केव्हा कुठेही जात असाल, असं गरज नाही की तुम्ही गुजगवानला येत असाल, असं गरज नाही तुम्ही रामदिगीला येत असाल, असं गरज नाही, तुम्ही कुठेही जरी जात असाल, मी अनेक दायकांना सांगतो, एक पुष्प जरी दान देत असाल तरी संकल्प आपण केलाच पाहिजे. तो संकल्प तुम्हाला उत्तम कुठे ना कुठे तुमचं कुशल कर्म संपादित करण्यामध्ये खूप मोठं लाभदायी ठरू शकतो. म्हणून जेव्हा भगवंत सुद्धा संकल्प करायचे तेव्हा या भूमीला साक्षी ठेवायची, या जमिनीला साक्षी ठेवायची. जेव्हाही तथागत सम्यक संबुद्धाला बुद्धत्व प्राप्त झालं, मार सुद्धा आला की भगवान आता निर्वाणाची अवस्था प्राप्त केली, आता तुम्ही तुमचं शरीर त्यागून घ्या. आणि सर्वात आधी तर हा मार म्हणतो की तुम्ही बुद्ध झाला की नाही याचं प्रमाण काय आहे? तर बुद्ध म्हणतात की मी स्वतः प्रमाण आहे आणि ह्या प्रमाणाला ही भूमी साक्षी आहे. तेव्हा हे भूमी सुद्धा 6 वेळेत जेव्हा कंपन पावते तर त्याच पद्धतीने हे तेव्हा सुद्धा कंपन पावत असते. बुद्धाची वाणी असते. म्हणून दायकांनो, विशाखासारखं चित्त तुम्ही ठेवलंच पाहिजे. नाही तर आज एक थोडंसं एका व्यक्तीने मला विचारलं, त्याचं नावच देवदत्त होतं. मी पेट्रोल भरायला गेलो तर डिझेल भरायला पेट्रोल पंप, काका म्हणून तुझं नाव काय आहे? तो म्हणे देवदत्त. बापरे म्हणून देवदत्त, तुम्हाला माहिती नसेल, एकदा प्रश्न उपस्थित केला भिक्षू लोकांनी, भगवान या देवदत्ताने तुम्ही चिवर काऊन दिलं? त्याला द्यायला नाही पाहिजे, हे अगाव आहे, हे बुद्ध शासनामध्ये लई गोंधळ करेल. तर बुद्ध अतिशय शांत चित्ताने म्हणतात, अरे याला जर मी चिवर दिलं नसतं तर त्याच्या हातून एवढं कुशल कर्म झालं असतं की तो पुन्हा कधी तो निर्वाणाच्या साक्षात्कारही करू शकला नसता. त्याला चिवर दिलं, कमीत कमी त्याचे अकुशल काही कर्म तरी वाचले. म्हणून येणारे जेव्हा बुद्ध होतील तेव्हा तो पच्चेक बुद्ध होईल, तेव्हा त्याचं नाव अवेश्वर म्हणून राहील देवदत्ताचं. तरी सुद्धा एकदा देवदत्ताचा नरकवासाचा, आता पाहिजे आता एखाद्या वेळेस सांगेल की देवदत्ताचा नरकवास कसा होता. खूप भयानक आहे. खूप वाचण्यामध्ये, समजण्यामध्ये, कधी कधी काही व्यक्तींना स्वतः भोगायला सुद्धा मिळते. म्हणून दायक आणि दायकांनो, याचं तालतम्य आपल्याला असलं पाहिजे की या
उपोषताच्या दिवसाला, या उपोषताच्या दरम्यान जिथे धातू आहेत बुद्धांचे, जिथे बुद्धांचे रॅलिक्स आहेत, तर त्या ठिकाणी आपण अतिशय शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने बसलंच पाहिजे. आता जे व्यक्ती झोपून आहेत ना, त्या चैत्याजवळ जरी जाऊन झोपून आहे, येणाऱ्या कालखंडात जरी त्यांचा जन्म झाला, पण एक तर ते बेहोशीत जन्माला येते, कारण श्रद्धा नाही आहे ना. आणि जो बुद्धाच्या चैत्याजवळ झोपतो तर समजून जायचं तो कल्पाकल्पापर्यंत त्याला बुद्धाचं नावच ऐकायला मिळत नाही. म्हणून जे झोपत आहेत ना, त्यांनी असंच झोपावं. म्हणजे आमचे नंबर लागले पाहिजे, कमीत कमी बुद्ध नाही तर हेच नंबर लावते, आमचे नंबर लागले पाहिजे तिथं बुद्धाच्या कालखंडात. हे झोपत आहेत म्हणजे काय करतात, आपल्याला समोर ढकलतात, असं आहे. तर म्हणून दायकांनो, ही महत्वाची बाब आहे. तर आपण बुद्ध शासनाला उलट वाचवूही शकतो, आपण बर्बादही करू शकतो. अलीकडे मशीनही निघाल्या, माझ्याकडे अजूनपर्यंत आली नाही. अनेक लोक निर्वाणाची अवस्था एवढ्या फास्ट प्राप्त करत आहेत की त्यांना असं वाटते सर्वात महत्त्वाचं, जेवढ्या फास्ट एखादी गृहत्यागी भिक्षू निर्वाणाची अवस्था प्राप्त करू शकते तेवढा गृहस्थ करू शकत नाही. हे महत्त्वाचे समजून घेतलं पाहिजे. काही लोक म्हणेन की बुद्धाच्या कालखंडातही अनेक दायिका होत्या, पण दायिका जरी अरहत्व प्राप्त जरी झाले तरी ते एका सेकंदातच आपला शरीर त्यागून टाकत होते, कारण चिवर जर असेल तर तो व्यक्ती वाचवू शकतो. म्हणून दायिकेंनी संकल्प उत्तम केलाच पाहिजे. ते संकल्प जर आपल्याला करता आला, या भूमीवर येऊन म्हणा, या बुद्धाच्या धातूला साक्षी ठेवून म्हणा, की या बुद्धाच्या मनातील 28ही बुद्ध आहेत, यांना स्मरण करता करता जरी तुम्हाला संकल्प करता आला तर मी म्हणेन की तुम्ही कुठेतरी निदान का होईना उत्तम आपल्या दुर्गतीपासून आपण वाचू शकतो आणि चांगल्या लोकात जन्माला येऊ शकतो. एक विषय सांगायचा होता, पण आता सांगूनच देतो, 2 मिनिटाचा हे आहे. तुम्हा सर्वांना माहिती असेल, बनभंतेजी म्हणून तुम्हा सर्वांना माहीत असेल. तर मला काल परवाच त्यांचा मेसेज आला की जे बनभंतेजी असतात त्यांचं सप्टेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये त्यांच्या अंगावर त्यांचं अंग पुसून काढतात आणि त्यांच्या अंगावर बाहेर काढून चिवर वगैरे घालून देतात. मी त्यांना बोललो की भंतेजी, यावेळेस चिवर मी दान देतो ना, मी स्वतः येऊन टाकून देतो ना कमीत कमी बनभंतेजींना. तर माझा प्रयत्न सुरू आहे की निदान एखाद्या अर्हत व्यक्ती जोपर्यंत बुद्ध शासन आहे, जोपर्यंत त्यांचं शरीर आहे तोपर्यंत ते जिवंत आहे. तर कमीत कमी त्यांच्या शरीरावर मला असं वाटते की एक चिवर जरी आपण दान दिलं म्हणजे तरी असं वाटते की आपण कुठेतरी कुशल कर्म आपले सुद्धा जमा होतील, असं भाव ठेवून माझा विचार सुरू आहे. भंतेजींचं काही होईल, यस नो काय होईल काय सांगता येणार नाही, परंतु माझं थोडंसं सुरू आहे. परंतु महत्त्वाचं काय त्यांचा निर्णय ठरते त्याच्यावर अवलंबून आहे. संधी मिळाली तर काही हे ना, आपले पुण्यकर्म असतील तर भेटल आपल्याला, नाही पुण्यकर्म असतील तर पुन्हा प्रयत्न करू पुण्यकर्म वाढवण्याची, आणि कमी असेल तर त्याला पुन्हा कसं भर टाकता येईल त्याच्यावर विचार करू. म्हणून आजच्या या कालखंडात, या उपसताच्या कालखंडात वास्तविकता विषय आज तुम्हा सर्वांना माहिती आहे की अमावस्येच्या पर्वावर आजचा जो दिवस म्हणजे मागची जी पौर्णिमा होती, श्रावण पौर्णिमा, याच दिवसाला अंगुलीमाल भगवंताच्या शरणला आला होता. त्याच्या 7 दिवसानंतर म्हणजे अष्टमीला हाच तो दिवस होता. म्हणजे अष्टमीलाचा दिवस होता की भगवंताची धम्मदेसना राजा प्रसेनजीत आणि प्लस अंगुलीमाल हे दोघे पण ऐकत होते. तो एक दिवस आणि हाच तो दिवस होता, हाच तो अमावस्येचा दिवस होता. याच अमावस्येच्या दिवसाला
भगवंतांनी प्रथमतः अंगुलीमालाला भिक्षापात्र घेऊन चारिकेला पाठवलं आणि चारिकेला पाठवल्यानंतर दोन कारणं अतिशय भयानक घडले. एक तर त्याला तर कोणी चारिका दिली नाही आणि जे काही मिळालं ते फक्त त्याला त्याचं जे रक्त आहे तेच त्याच्या पात्रात जमा झालं, हे एक घटना. आणि दुसरी की हाच तो वेळ होता, चारिकेहून वापस येत असताना एका उपासिकेचे एका दायिकेचं बाळणपण थांबलं होतं. तर तिच्यासाठी जो काही सत्यक्रिया करतो, सत्यक्रिया अंगुलीमाल भंतेजी करतात, तर ते इतिहासात अतिशय महत्त्वाची आहे. सत्यक्रिया करणं म्हणजे एक प्रकारचं संकल्प करणं. म्हणून आजच्या या प्रसंगाला दायक आणि दायकांनो, अनेकदा मी धम्मदेशनेमध्ये अंगुलीमाल भंतेबद्दलही बोललो आहे. अनेक प्रसंगाला बोललेलो आहे. अनेक प्रसंगाला बोलल्यानंतर तुम्हाला चारिकेच्या संदर्भातही मी मागच्या धम्मदेशनेला पण मी सांगितलं होतं की अंगुलीमाल जेव्हा धम्मदेशना देत होते तेव्हा कसे, म्हणजे काय भूमिका होती अंगुलीमाल भंतेची. तर असो, वेळ पण होत आहे आजच्या या वास्तविकता माझा हा विषय नव्हता. मी पोळ्याबद्दल सांगणार होतो. वास्तविकता बुद्धाच्या कालखंडातही पोळा साजरा करायचा, मी त्याचा एक रेफरन्स देऊन सांगणार होतो. पण आता मी म्हणतो विषय दुसरीकडे वळला, म्हणजे आता वळून गेला जाऊ दे. पण गौतम हे जे आहे ना गोत्र, हे गौतम, त्याची जर आपण फोड केली तर गौतम म्हणजे एक बैल सुद्धा होते. मी याचं संकलन केलेलं आहे, याचा रेफरन्सही काढलेला होता. वास्तविकता तेच सांगायचं होतं, पण आता विषय दुसरीकडे वळला. म्हणून असो, म्हणून बुद्ध शासनाला आम्ही सर्व जिवंत ठेवण्यासाठी खूप सर्व दायकांनी खूप प्रयत्न करायचा आहे. आजच्या या उपोषण दिनाच्या पर्वावर आपण सर्व दायिका, उपासक आणि उपासिका सर्वांनी आजच्या या धम्मदेशनेला सद्धम्माला ऐकून श्रवण करून संकल्प केला पाहिजे आणि संकल्प करून आपण सुद्धा आपल्या पुण्यकर्माला आठवलं पाहिजे. म्हणून आजच्या या प्रसंगी, या उपोषण दिनाच्या पर्वावर आपल्या सर्वांप्रती असीम कृतज्ञता भाव व्यक्त करून आशीर्वाद देऊन आपल्या धम्मदेशनेला समापन करतो. सभीतियो विभजन्तु, सब रोगो दुःखो भयो उपद्रवो विनाशतु, माते भवन अंतरायु, सुखी दीर्घायु ओ भव. अभिवादन शीलेश निचन वड्डा पचारिनो, चत्तारो धम्मा वर्धन्ति, आयुर्वन्नो सुखं बलन्ति. सुखी हो, सुखी हो, सुखी हो, सुखी हो, मंगल हो.